गेल्या 26 मार्चपासून आम्ही कलेक्टर साहेबाच्या अंगणामध्ये संसार टाकून बसलेलो आहोत. 24 मार्चला महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांनी आम्हाला गैरकायदेशीर पद्धतीने पूर्वसूचना न देता आमचे घरे उद्ध्वस्त केले आणि आम्हाला रस्त्यावर आणले आणि म्हणून आम्हाला इथं संसार काढावा लागलेला आहे. गेल्या एका महिन्यापासून संविधान कलम 21 नुसार भारतीय संविधानानं काय सांगितलेलं आहे 21मध्ये की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार देण्याची जबाबदारी राज्याची आहे. परंतु आम्ही तर अन्न मागत नाही, निवारा आणि आरोग्य मागतोय आणि ह्या जिल्हा प्रशासनाचं हे कर्तव्य आहे. ते इथं आंदोलन करते बसलेले आहे. 1 महिना झाला. 40 डिग्री सेल्सिअसचं ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, रस्त्यावर आहे, मच्छर आहे. या आंदोलनकर्त्याच्या जीविताची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या आयुक्ताची विशेष आहे. कारण आम्ही त्याच्या विरोधात त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हाधिकार्यालयासमोर बसलेलो आहोत. एका महिन्यामध्ये लोकांना डिसेंट्री लागलेले आहे, कोणाला चक्रा येत आहे, उलट्या होत आहे, कोणाचा BP वाढत आहे, शुगर होत आहे, तसंच कोणाला गॅस्ट्रो झालेला आहे, हातपाय दुखत आहे. एका महिन्यामध्ये असं उघड्यावर बसणं हे अत्यंत अमानुष काम आहे आणि महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी साहेब स्वतः याच जबाबदार आहे. कारण भारतीय संविधान कलम 12 नुसार राज्य म्हणजे काय, राज्याची व्याख्या दिलेली आहे. केंद्र आणि राज्याचे जितकेही सरकारी कार्यालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, संसद आहे, विधानसभा आहे, राज्यसभा आहे, विधान परिषद आहे, गावची ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद का कोतवाल या कुठल्याही ऑफिसच्या चपराशी हा राज्य या नावाच्या व्याख्येमध्ये आहे. मागणी काय आहे? आमची मागणी आहे, प्रशासन आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं द्यायला तयार आहे. ते घरं आम्हाला मिळेपर्यंत आमची ताबडतोब तात्पुरत्या निवारागृहामध्ये व्यवस्था करावी. व्यवस्था केल्यानंतर आम्ही इथून जाऊ, त्या निवासामध्ये थांबू आणि ज्यानंतर प्रशासन आम्हाला सांगेल हे घरं घ्या, त्यावेळेस आम्ही त्या घरामध्ये जाऊ. ही आमची मागणी आहे. धन्यवाद. जय भीम, जय मुंबई. जे काही अतिक्रमण झालं ते अतिक्रमण बगर नोटीस दिल्याचं झालं. बगर नोटीस देऊन अतिक्रमण करणे म्हणजे ही हुकुमशाही आहे. आम्ही सांगत होतो आमच्या समाजाला, निवडणुकीच्या काळामध्ये मतं विकू नका, आपल्यावरती गुलामी लादण्यात येईल आणि खरंच ती गुलामी लादण्यात येत आहे. सौर ऊर्जेच्या नावाखाली, पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ही गुलामी लादण्याचा प्रयत्न होतोय. किती दिवस झाले या माय मावल्या इथं उपोषण करत आहे, तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासकीय व्यवस्थेला जाग येत नाही. हे खूप मोठं निंदनीय आहे. इथं लहान लेकरं आहे, मरण्यासारखी अवस्था झाली. वानखेडे साहेब त्यांच्या सोबत पाठी राखा म्हणून चांगले एक आंदोलन करते म्हणून लढा देत आहे. त्यांचंही या ठिकाणी मी कौतुक करतो. हा लवकरात लवकर लढा हा मार्गी लागायला पाहिजे, नाहीतर हा लढा तीव्र स्वरूपाचा लढा बनू शकतो आणि उद्रेकही होऊ शकतो. असा इशारा मी या प्रशासनाला, या व्यवस्थेला देतो. जय भीम. जो शहराचा मुद्दा आहे या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही केंद्रित करू शकतो. असं नाही, त्याच्यात काय आहे हो, आम्हाला काय लढायला पाहिजे. आम्ही घरदार प्रभावित थोडंसं तुमच्या घरच्या पद्धतीने आम्हाला हे करावं लागतं. कसं होऊन जातं म्हणजे एकेरी सगळ्या मिळून केलं ना हे होऊन जातं. काय करत नव्हती तुझ्याकडे साहेबांनी बोला शासनाचेच गाठीमध्ये एक लेटर दिला तर जो शासनाकडून जो हे होता सर, ताज खान आपका